नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड सी ई टी मार्च 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपल्या सी ई टी सेलने आपल्यासाठी हेल्प डेस्क चालू केलेला आहे। कशा प्रकारे हा कार्यरत आहे, आपल्या क्वेरीज आपण कशा प्रकारे सी ई टी सेलला विचारू शकतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आपल्या बी एड कॅप राऊंडच्या अनुषंगाने सर्व अपडेट्स आपल्याला वेळेत आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील। विद्यार्थी मित्रों, गूगल क्रोममध्ये सी ई टी सेल ॲडमिशन 2024 कॅप राऊंड 2024 किंवा बी एड ॲडमिशन 2024 असं जरी आपण टाईप केलं तर आपण इथे पोहोचतो। इथे पोहोचल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो। विद्यार्थी मित्रों, आपण कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन क्लिक करताच या पेजवरती आलो आहोत। तर इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपला रजिस्टर्ड ईमेल आय डी इथे काय करायचं आहे, इनरोल करायचा आहे, टाकायचा आहे। त्यानंतर पासवर्ड, आपला पासवर्ड जर विसरला असेल, हरवला असेल तर आय फॉरगॉट माय पासवर्ड याला क्लिक करून आपल्याला नवीन पासवर्ड काय करायचा आहे, तयार करायचा आहे। नंतर साइन इन या बटनाला क्लिक करायचं आहे। तर चला आपण रजिस्टर्ड ईमेल ॲड करूया। विद्यार्थी मित्रों, आपण साइन इनला क्लिक करताच आपण इथे पोहोचलो आहोत। आपण पाहू शकता सी ई टी सेलचा लोगो, त्यानंतर इथे सी ई टी सेलचा प्रोफाईल। विद्यार्थी मित्रों, आपलं रजिस्ट्रेशन जे आपण केलेले आहे इथं त्याची टॅब आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आपण हेल्प डेस्क याला क्लिक केलं आहे। तर हेल्प डेस्कला क्लिक केल्यानंतर आपण इथे पोहोचलो आहोत, जेथे आपल्याला इथे ओपन अ न्यू क्वेरी, आपल्याला नवीन जो प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर विचारता येतो। त्यानंतर ट्रॅक युअर क्वेरी, आपण जर एखादा प्रश्न ऑलरेडी विचारलेला असेल तर त्या प्रश्नाची कार्यवाही जी आहे आपल्याला इथे पाहायला मिळते। आपण कोणताच प्रश्न विचारलेला नाही आहे म्हणून इथे 0 संख्या आपल्याला पाहायला मिळते। तर नवीन क्वेरी कशी विचारायची हे आपण पाहूया। तर विद्यार्थी मित्रों, सर्वप्रथम आपण ओपन अ न्यू क्वेरी याला क्लिक करूया। आपण त्याला क्लिक करताच आपल्याला एक नवीन टॅब उघडलेली पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रों, आपण सिलेक्ट हेल्प टॉपिक, आपल्याला कोणत्या टॉपिकबद्दल मदत पाहिजे तर सी ई टी सेल हेल्प डेस्क याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन नंबर, आपला ॲप्लिकेशन नंबर काय करायचा आहे इथं फिल करायचा आहे, काइंडली फिल। त्यानंतर कोर्स नेम, कोणत्या कोर्ससाठी आपण ॲडमिशनसाठी ॲप्लाय केलेलं आहे तर ते कोर्स नेम आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे। तर आपलं जनरल बी एड, महा बी एड, ई एल सी टी याला आपण क्लिक करूया। त्यानंतर आपला कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी, त्यानंतर आपली क्वेरी जी आहे आपल्याला काय विचारायचं आहे सी ई टी सेलला, कोर्स नॉट अवेलेबल, एक्झामिनेशन सेंटर, त्यानंतर फॉर्म सबमिशन इश्यूज, हॉल तिकीट इन्फॉर्मेशन, ऑदर्स। तर इथं विविध ज्या आपल्याला बाबी दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण त्या संदर्भात प्रश्न विचारू शकता। तसेच आपल्याला प्रश्न जर त्या लिस्टमध्ये आपला प्रश्न नसेल तर आपण प्रश्न टाईप करूनसुद्धा आपण काय करू शकतो, टाकू शकतो, लिहू शकतो। या प्रकारे विद्यार्थी मित्रों आपल्याला काय करायचं आहे तर आपली क्वेरी विचारायची आहे। त्यानंतर प्लीज डिस्क्राईब युअर इश्यू, आपला इश्यू जो आहे तो काय आहे आपल्याला इथं डिस्क्राईब करायचा आहे, आपल्याला सांगायचं आहे आपला प्रश्न काय आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, क्रिएट तिकीट, म्हणजेच प्रश्न विचारणे, क्वेरी विचारणे। क्रिएट तिकीट म्हटल्यानंतर आपलं तिकीट रेज होतं आणि आपण आत्ता जिथे पाहिलं होतं ट्रॅक युअर क्वेरी, तर इथं आपल्याला 1 नंबर आलेला पाहायला मिळेल। 0 तो आपोआप निघून जाईल, कारण पहिली क्वेरी आपण विचारलेली असणार आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपण क्वेरी विचारू शकता आणि त्याचं उत्तर आपल्याला सी ई टी सेलमार्फत दिलं जाईल, ही बाब आपण लक्षात घ्या। तसेच विद्यार्थी मित्रों, आपलं जे हॉल तिकीट आहे, ॲडमिट कार्ड आहे ते आपल्याला सध्या इथं अवेलेबल दिसत नाही। जेणेकरून आपण इथं पाहू शकता की हॉल तिकीटला जर आपण क्लिक केलं तर आपलं हॉल तिकीट इथं दिसणं गरजेचं आहे। यू जी पी जी ॲग्रिकल्चर, त्यानंतर महा जनरल बी एड सी ई टीसाठी आपण इथे ॲप्लाय केलेलं आहे। तर याला क्लिक केल्यानंतर आपलं हॉल तिकीट येणं अपेक्षित आहे, दिसणं अपेक्षित आहे। परंतु आपल्याला अशा प्रकारचा मेसेज पाहायला भेटतो, फाईल ऑर डिरेक्टरी नॉट फाउंड। तर विद्यार्थी मित्रों, ह्या कॅज्युअल ही काय आहे, अडचण आहे। सध्या आपल्याला एरर पाहायला मिळते, ही एरर दुरुस्त झाल्यानंतर आपलं हॉल तिकीट नक्कीच आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। जे हॉल तिकीट आपल्याला ॲडमिशनसाठी लागतं ते आपल्याला आवश्यक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आपलं हॉल तिकीट जतन करून ठेवा, जरी इथं हॉल तिकीट अवेलेबल झालं नाही तरी विद्यार्थी मित्रों आपल्याकडे ते असलं पाहिजे, ही बाब लक्षात घ्या। आपण डाउनलोड करून ठेवलेलं, तसेच त्याचा फोटो घेतलेला किंवा प्रिंट घेतलेली
आपल्याकडे नक्कीच असेल. त्यानंतर ऑब्जेक्शन ट्रॅकिंग जी की ऑलरेडी संपलेली आहे विद्यार्थी मित्रो, त्याला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे महा बी एड जनरल CET ऑब्जेक्शन ट्रॅकिंग क्लोज. आपल्याला असा मेसेज इथं पाहायला मिळतो आहे. आपण फक्त बी एडचाच फॉर्म इथून भरलेला असल्यामुळे बाकीकडे आपल्याला नो इनरोलमेंट हे पाहायला मिळतं व इथं ट्रॅकिंग संपलेलं आहे असा मेसेज आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस आपला रिझल्ट लागेल त्यावेळेस आपल्याला स्कोअर कार्ड जे आहे ते पाहायला मिळणार आहे, इथे अवेलेबल होणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, आपला कॅप राऊंड सुरू झाल्यानंतर ही जी टॅब आहे कॅप राऊंडची ती आपल्याला कार्यान्वित झालेली पाहायला मिळेल, ॲक्टिवेट झालेली पाहायला मिळेल. तर आपला जो रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रो, 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यामध्ये लागणं अपेक्षित आहे, जो की एप्रिलच्या 2ऱ्या-3ऱ्या आठवड्यात लागून जाईल. म्हणजेच त्याचं नोटिफिकेशन 1 ते 2 दिवसात येणं गरजेचं आहे, ते येणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारचं आपल्याला हेल्प डेस्कची आपण मदत घेऊन आपल्या क्वेरीज विचारू शकता व शंका निरसन करून घेऊ शकता. काहीही जर अडचण असेल बी एडच्या संदर्भात, CETच्या संदर्भात, ते आपण नक्कीच आम्हाला विचारू शकता. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.